हाय नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की न्यू मॉनिटायझेशन पॉलिसी 2025 यूट्यूबने नक्की काय काढलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना काय तोटा होणार आहे किंवा काय प्रॉब्लेम येणार आहे, फेस करावा लागणार आहे। जे मोस्टली न्यू यूट्यूबर आहे किंवा ज्यांनी नवीन चॅनल स्टार्ट केलेला आहे किंवा ज्यांना चॅनल स्टार्ट करायचं आहे तर त्यांना ही न्यू मॉनिटायझेशन पॉलिसी माहीत असणं खूप गरजेची आहे। कारण आपण म्हणजे आपल्याला नवीन माहीत नसतं कंटेंट कसा बनवायचा किंवा काय बनवायचा आणि आपण कंटेंट बनवल्यानंतर आपण एखादी क्लिप करून तिकडून कॉपी करतो आणि त्याच्यावरती आपला आवाज वगैरे देतो आणि तरी पण यूट्यूब आपल्याला कधी कधी कॉपीराइट देतो आणि ते कॉपीराइट दिल्यानंतर आपल्याला काय होतंय, कॉपीराइट स्ट्राईक येतो। कॉपीराइट स्ट्राईक आल्यानंतर जर सपोज म्हणजे आता तुम्ही बघत असाल बाकीचे यूट्यूबला कदाचित तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर जवळपास जेवढे पण यूट्यूबर्स आहे नवीन यूट्यूबर्स त्या सर्वांचे मला मेसेज आलेले होते का मॅडम खरंच म्हणजे जे यूट्यूबने न्यू सर्कमवेन्शन पॉलिसी काढलेली आहे त्यामुळे खरंच जर कॉपीराइट स्ट्राईक आला तर आपला जो आता मी ऑलरेडी जो चॅनल वापरते तो चॅनल तर डिलीट होणारच, मग बाकीचे सर्व चॅनल डिलीट होणार का? तर नाही, असं काही नाही आहे। तुमचे चॅनल म्हणजे एका चॅनलवर स्ट्राईक आला म्हणून बाकीचे चॅनल डिलीट होणार किंवा फ्युचरमध्ये तुम्ही कोणताही म्हणजे ईमेल आय डी वापरला नवीन किंवा नवीन मोबाईल नंबर वापरला तरीही तुम्ही नवीन चॅनल किंवा नवीन काही करू शकत नाही, असं प्रत्येक यूट्यूबरने सांगितलेलं आहे। पण मी पण माझ्या मनाने काही स्वतः सांगणार नाही। ईमेलने जे आपल्याला यूट्यूबने स्वतः मेल पाठवले आहे त्या मेल थ्रूच मी तुम्हाला सांगणार आहे की खरं काय आहे, नक्की यूट्यूबने कोणती मॉनिटायझेशन पॉलिसी बदललेली आहे किंवा सर्कमवेन्शन पॉलिसी जी पहिली होती तीच आत्ता आहे का, या सगळ्या गोष्टींचा आपण व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। कदाचित काय होते आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसताना आपण चूक करतो आणि त्या चुकीमुळे कदाचित आपले चॅनल डिलीट होतात, तर असं कोणाचंही नको व्हायला। कारण कधी कधी असं होतं की 10 मिलियन सबस्क्रायबर राहिले, 1 लाख सबस्क्रायबर राहिले तरी चॅनल डिलीट झालेले आहे। तर मग असं का होतं तर ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तर हाय नमस्कार, मी सोनाली तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा आता यूट्यूबने जी मॉनिटायझेशन पॉलिसी काढलेली आहे किंवा न्यू सर्कमवेन्शन पॉलिसी काढलेली आहे आता 2025 मध्ये, जुलै 2025 मध्ये, तर त्या पॉलिसीमध्ये यूट्यूबने काय सांगितलेलं आहे तर सर्कमवेन्शन म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, जर तुमच्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक आला तर आपण काय करतो, कॉपीराइट स्ट्राईक आल्यानंतर जर आता सपोज तुमचे 2 किंवा 3 चॅनल असते, मोस्टली मी तर एकच यूज करते पण काही असतात 2 किंवा 3 यूज करता तर ठीक आहे, करण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। पण जर तुमच्या एका चॅनलवरती जर कॉपीराइट स्ट्राईक आला तर त्या कॉपीराइट स्ट्राईकमध्ये म्हणजे काय होतं, यूट्यूबने त्याची पॉलिसी सांगितली आहे का त्यांनी सांगितलं आहे का तुम्हाला ही पॉलिसी बंधनकारक आहे, पण तरी पण आपण काय करतो मग आपले 2 चॅनल आहे किंवा जे बाकीचे चॅनल आहे त्याच्यावरती आपल्या म्हणजे ॲक्टिव्हिटी चालू ठेवतो। आता कॉपीराइट स्ट्राईक आला म्हणजे काय होते बघा, 1 वीकसाठी तुम्ही कोणताही व्हिडिओ किंवा कोणताही पोस्ट किंवा कोणतीही लाईव्ह स्ट्रीम तुम्ही अपलोड करू शकत नाही। मग यूट्यूबचं म्हणणं काय आहे, जर तुम्हाला ह्या चॅनलवरती कॉपीराइट आलेला आहे तर तुम्ही बाकीच्या चॅनलला पण फॉलो केलं पाहिजे। पण जनरली आपण काय करतो मग आपल्या बाकीचे जे 2 चॅनल आहे किंवा बाकीचं जे दुसरा चॅनल असेल त्याच्यावरती आपण आपले व्हिडिओ वगैरे आपला कंटेंट बनवत असतो। मग त्यामुळे यूट्यूबने काय सांगितलेलं आहे, जर असं आढळलं तर एक कॉपीराइट स्ट्राईक आलेला आहे तुमच्या चॅनलवरती, तुम्हाला 7 दिवसासाठी कोणत्याही ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेल्या नाही, 90 दिवसानंतर तो कॉपीराइट स्ट्राईक ऑटोमॅटिक निघून जातोय, पण तरी पण तुम्हाला तेवढा पण वेळ नसेल आणि तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती ॲक्टिव्ह झाले आणि आता पहिले कसं होतं, पहिलेही सर्कमवेन्शन पॉलिसी हीच होती, असं नाही का आता बदल झालाय। पहिले फक्त प्रॉब्लेम इतका होता की फक्त ह्युमन ऑपरेट करायचे यूट्यूबला, म्हणजे माणसंच ऑपरेट करायचे, त्यामुळे त्यांना इतकं ऑब्झर्वेशन किंवा इतकं त्यांचं म्हणजे निरीक्षणात आढळत नव्हतं किंवा आपल्या ज्या चुका आहेत त्या यूट्यूबला कळत नव्हत्या। पण आता काय झालंय, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, त्यामुळे काय होते आपल्या चुका इझिली म्हणजे तुम्ही कोणतीही मायनर मिस्टेक करा तो AI काय करतोय, कॅप्चर करतोय, त्याला कोणताही म्हणजे तुम्ही लाखो चॅनलने अब्जाना करोडोना तो कोणत्याही चॅनलवरती कोणतीही मायनर मिस्टेक असली तरी तो एका सेकंदात पकडतोय। मग त्यामुळे जर तुमच्या चॅनलवर कॉपीराइट स्ट्राईक आला आणि तरी तुम्ही दुसरा चॅनल चालू करत असाल किंवा दुसरा चॅनल चालू करून किंवा जो ऑलरेडी चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटी व्हिडिओ वगैरे बनवत असाल तर काय होणार आहे, जर तुमचा पहिला चॅनल कॉपीराइट स्ट्राईक होता मग त्यामुळे तुमचे बाकीचे चॅनल पण काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे किंवा बंद होणार आहे। तर असं यूट्यूबने सांगितलेलं आहे। तर याच्यावरती पण यूट्यूबने एक म्हणजे सोल्युशन दिलेलं आहे का तुम्ही काय करू शकता। पण सर्वात आधी मी तुम्हाला दाखवेल का आपल्याच एक यूट्यूबर म्हणजे युजर आहे ज्यांनी मला मेल पाठवला होता, त्या मेलमध्ये त्यांना यूट्यूबकडून मेसेज आलेला आहे तर तो तुम्हाला विंडोवरती शो होत आहे। तर बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे,
जे युजर आहे, जो यूट्यूब क्रिएटर आहे, त्याने काय केलेलं आहे, जे सट्टा लावणं, म्हणजे आता सट्टा लावणं किंवा आपण म्हणतो जुगार खेळणं, तर ह्या गोष्टी यूट्यूबमध्ये बंधनकारक आहे, त्याला यूट्यूब मान्यता देत नाही. पण त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या व्हिडिओमध्ये सट्टा लावणाऱ्या ज्या वेबसाईट्स आहेत त्यांचं प्रमोशन केलं आहे आणि त्या म्हणजे वेबसाईटवरती काय होतं, ती लिंक दाखवल्यानंतर ऑटोमॅटिक ती लिंक काय करून घेते, आपल्याला त्या सट्टा लावणाऱ्या वेबसाईटवरती घेऊन जाते. तर हे त्यांना त्या मेलमध्ये शो केलेलं आहे. तर यूट्यूबकडून हे बंधनकारक होतं, म्हणून त्यांना कम्युनिटी गाईडलाईन्स थ्रू त्यांनी काय केलं आहे, चॅनलवरती स्ट्राईक प्रोव्हाइड केलेला आहे. मग त्यांनी त्या मेलमध्ये हे पण सांगितलेलं आहे का तुम्हाला स्ट्राईक आलेला आहे, म्हणजे तुम्ही 7 दिवसासाठी तुमचा कंटेंट अपलोड करू शकत नाही आहे आणि हा स्ट्राईक 90 दिवसानंतर ऑटोमॅटिक निघून जाणार. मग त्यांनी नंतर परत काय सांगितलं आहे, सेकंड मेन्शन पॉईंट केलेला आहे, जर तुम्ही हा स्ट्राईक असताना पण जर तुमचा दुसरा चॅनल क्रिएट केला किंवा दुसऱ्या कंटेंट म्हणजे दुसऱ्या चॅनलवरती तुम्ही कंटेंट अपलोड केला तर तुमचे बाकीचे चॅनल टर्मिनेट, म्हणजे आधीचा चॅनल तर टर्मिनेट झालेला आहे किंवा बंद केलेला आहे, पण तुमचे बाकीचे 2-3 चॅनल पण टर्मिनेट होतील, बंद होतील, अशी त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे. मग त्यांनी स्वतःच त्या मेलमध्ये काय सांगितलेलं आहे, जर असं कधी होतंय इन केस तर तुमचा पहिल्या चॅनलवरती कॉपीराईट आलेला आहे, त्यामुळे तुमचे बाकीचे चॅनल पण टर्मिनेट झाले, बंद झाले, तर तुम्ही कसं इझिली तुमचे बाकीचे म्हणजे जे बाकीचे चॅनल टर्मिनेट झाले किंवा आधीचं चॅनल टर्मिनेट झाला तर ते इझिली कसे चालू करू शकता. तर पहिला जो तुमचा चॅनल आहे, पहिला जो ज्याच्यावर कॉपीराईट आलेला होता, तो चॅनल तुम्ही काय करणार आहे, तुमच्या अपील करून यूट्यूबला अपील करून तो चॅनल तुम्ही काय करायचा आहे, चालू करून घ्यायचा. आणि जेव्हा तुमचा आधीचा चॅनल ज्याच्यावरती कॉपीराईट आलेला होता तो चॅनल जेव्हा तुमचा चालू होईल तेव्हा बाकीचे जे 2-3 चॅनल तुमचे टर्मिनेट झालेले आहे त्या चॅनलवरती काय करू शकता, तुम्ही अपील करू शकता आणि ते तुमचे 2-3 चॅनल पण काय करू शकता, तुम्ही परत चालू करू शकता. तर ह्या पद्धतीने अशी यूट्यूबने माहिती दिलेली आहे. आणि हे खरंच म्हणजे पहिले असं होत नव्हतं, कारण तुमचा कॉपीराईट आला तरी इझिली आपण इतकं टेन्शन घेत नव्हतं, आला कॉपीराईट आला त्याच्यानंतर आपण काय करायचो, आपला कंटेंट बनवून ठेवायचं, आपला कंटेंट आला तर आपण परत अपलोड करायला स्टार्ट करायचो. पण आता कसं आहे का, म्हणजे यूट्यूबने इतक्या मॉनिटायझेशन पॉलिसी काढलेल्या आहे का तुम्ही बघू शकता का, म्हणजे कंटेंट बनवण्यामध्ये पण त्यांच्या मॉनिटायझेशन पॉलिसी आली का, म्हणजे हा जर कंटेंट असेल, असा कंटेंट असेल तरी तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही. पहिले इझिली कसं होतं, तुम्ही कुठून जर कंटेंट उचलून आणला, तुमच्या त्याला आवाज दिला किंवा थोडंफार एडिटिंग वगैरे केलं तरी तुमचा चॅनल मॉनिटाईज होत होता. आणि आता असं आहे का, तुम्हाला वाटत असेल आमचा चॅनल तर आधीच मॉनिटाईज झालेला आहे, मग आम्ही आता कॉपीराईट कंटेंट आणला, थोडंफार एडिटिंग केलं तरी आम्हाला पैसे मिळतील, पण नाही आहे. जे चॅनल म्हणजे मॉनिटाईज झालेले आहे ते पण आता हा कंटेंट बनवत आहे तो यूट्यूब ऑटोमॅटिकली त्यांचा चॅनल डिमॉनिटाईज करतंय. तर अशा मॉनिटायझेशन पॉलिसीज आलेल्या आहे. तर अशा काही तुम्हाला मॉनिटायझेशन पॉलिसी समजून घ्यायच्या असेल किंवा माहीत करून घ्यायच्या असेल किंवा यूट्यूबवरती तुमचे व्हिडिओ एडिट कसे करायचे किंवा तुम्ही ऑनलाईन इन्कम कसा जनरेट करू शकता, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.